ओके, तर या प्रॅक्टिस सेटमध्ये कम्प्लिटली सर्कल्सचे वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत. जसं की पहिलीच प्रॉपर्टी असते सर्कलची आणि सर्कलच्या आर्क्सबद्दल. तर हा इथे करू. हा झाला ओव्हरऑल सर्कल झाला. आणि जेव्हा मी या सर्कलमध्ये पार्टिशन्स ड्रॉ करतो ना कुठले पण, तर हे पार्टिशन्सला आर्क बोलतात. आता याच्यामध्ये 2 आर्क आहे सर्कलमध्ये. ही झाली मायनर आर्क आहे आणि ही जी राहिलेली होती ती मेजर आर्क आहे. सो आता या ओव्हरऑल सर्कलची जी ॲडिशन असते ना, ओव्हरऑल आर्क असते 360 डिग्री, बिकॉज सर्कलची तेवढेच रेडियन असतो. सो हे ओव्हरऑल सर्कल 360 डिग्रीज आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत. तर पहिली प्रॉपर्टी असते सर्कलच्या सेंटरपासून, तर जर अँगल आर्क मेजर केला तर आता सपोज हा पॉईंट होता ना, हा सेंटर पॉईंट आहे. सो इथून जी आर्क मेजर केली आहे त्याचा आता हा जो अँगल आहे ना, याची जी पण व्हॅल्यू असेल ना, तीच व्हॅल्यू या आर्कची असणार आहे, बिकॉज हे सेंटरपासून मेजर करतो. ॲट दी एंड ते एक दुसऱ्यालाच कनेक्ट करतात. पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट कंडिशन आहे की हे सेंटरपासूनच गेलं पाहिजे. सो आत्ता जसं की या क्वेश्चनमध्ये पण अँगल ECF, दॅट इज ECF हे सेंटरपासून गेलं आहे. सो हे जे व्हॅल्यू आहे ना, हीच ही व्हॅल्यू असणार आहे. जसं की ECF 70 दिलं आहे, सो हे 70 आहे. हे 70 आहे, तर हे आर्कची जी मेजर आहे ना, ही पण 70 असणार आहे. सो ही मायनर आर्क आहे 70ची, ती गिवन आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे DE ही वाली आर्क, ही वाली मायनर आर्क आणि आर्क DEF. आता आर्कला प्रोनाउन्स पण तसंच करतात. अगर 2 पॉईंट आहे तर 2 पॉईंट घेतात आणि जेव्हा मोठी आर्क बोलायची आहे तर त्या 3 पॉईंटला सोबत बोलून टाकतात. आता सो क्वेश्चनमध्ये पण पहिले तर ही मेजर 70 दिली आहे. सो ही पण मेजर आपली 70 झाली. आपल्याला याच्यानंतर DGFची मेजर 200 दिली आहे. DGF. सो ही जी मेजर आर्क आहे ना, याची आहे 200. आपल्याला फाइंड आउट करायची ही DE आणि DEF. DE फाइंड आउट करायचं आहे आणि DEF फाइंड कर. DE भेटलं की याच्यामध्ये 70 ॲड झालं की DEF पण भेटणार. सो आता याला सिस्टमॅटिकली असं सॉल्व करायचं. पहिले तर आपल्याला हे जे दिलं आहे ना, याला लिहायला मेन्शन करायला लागेल. दॅट इज आर्क, मायनर आर्क लिहायचं हे M, मेजर ऑफ द आर्क EF इज इक्वल टू अँगल ECF, दॅट इज 70 डिग्री. याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये डेफिनेशन ऑफ मेजर आर्क कसं लिहू शकतात, मायनर आर्क सॉरी नाही मेजर ऑफ आर्क. सो हे तर गिवन झालं आपलं आणि डेटा इम्पॉर्टंट आहे लिहायला. त्याच्यानंतर आता फाइंड आउट करायचं आहे ही वाली आर्क. याला स्टेप्समध्येच लिहायचं प्रॉपर. मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क DGF प्लस मेजर ऑफ आर्क EF is equal to 360 degree. Therefore measure of arc DE is equal to 360, सॉरी असं येणार आय गेस 200 प्लस 70 हे बेटर राहील, इज इक्वल टू 360 डिग्री. याला राईट हँड साईडला आणायचं. 360 डिग्री मायनस 200 minus 70, that will be equal to 90. So आर्क DE भेटला आपल्याला 90 डिग्री. ही व्हॅल्यू भेटली आपल्याला 90 प्लस 70 झाली DEF. देअरफॉर सेकंड आहे मेजर ऑफ आर्क DEF is equal to measure of arc DE plus measure of arc EF is equal to 90 plus 70
3076 160 डिग्री झालं. ओके, तर पुढचा क्वेश्चन पण सेम याच्यावरती बेस्ड आहे. याच्यामध्ये पण आपल्याला सर्कल दिलेला आहे. सर्कलचे काही गोष्टी प्रूव्ह करायचे आहेत, जसं की आर्क आर एस, त्याच्यानंतर आर्क क्यू एस, ही वाली आणि ही वाली आर्क. हे जे 3 आर्क आहेत, हे 3 आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. आणि त्याच्यानंतर मेजर ऑफ आर्क क्यू आर एस इक्वल टू 240 डिग्री. क्यू आर एस ही वाली मेजर आर्क इक्वल टू 240 डिग्री. 2 गोष्टी प्रूव्ह करायच्या. आता इथे गिवनमध्ये जो याच्यामध्ये सर्कलमध्ये जो ट्रायंगल आहे, इथे ट्रायंगल दिला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल त्याला दिला आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हे पार्ट आणि हे पार्ट सगळे इक्वल आहेत. आता हे सगळे इक्वल आहेत, तर हे सर्कलचे जे आर्क्स आहेत ना, हे पण इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल इक्विलॅटरलचे पर अँगलची जी डिग्री असते ती 60 डिग्री असते. देअरफॉर हे याचं अपोजिट पण 60 असणार, हे पण 60 असणार, हे पण 60 नाही, सॉरी, हे इथे मेजर नाही केलं जाणार बिकॉज ते सेंटरपासून नाही आहे. मी चुकलो, हे सेंटरपासून नाही आहे, सो हे तसं मेजर होणार नाही आहे. याच्यामध्ये फक्त लक्षात द्यायचं हेच आहे की जे हा जो हे आहे ना, अगर हे इक्वल आहे, कॉर्ड बोलतो, ही जी कॉर्ड आहे ना, ही इक्वल आहे. देअरफॉर त्याची जी करस्पॉन्डिंग जी आर्क असणार आहे ना, ती पण इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल अगर हे तिन्ही कॉर्ड एक दुसऱ्याला इक्वल आहेत, देअरफॉर हे तिन्ही कॉर्ड पण एक दुसऱ्याला इक्वल असणार आहे, बिकॉज त्यांची ही जी आर्कची व्हॅल्यू असते ना, त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्डवरती असते. आता ॲज पर गिवन आपल्याला पहिले प्रूफ करायचं आहे तिघांची आर्क व्हॅल्यू सेम आहे. आता हे इझी आहे ॲक्च्युली प्रूफ करणं. फक्त याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे आर्क ऑफ द सेम सर्कल आर इक्वल इफ द रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. हेच मेन प्रॉपर्टी आहे याला प्रूफ करण्यासाठी. याला स्टार्ट कसं करायचं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊन टाकू. आर्क क्यू आर एस, ट्रायंगल क्यू आर एस इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. मी शॉर्ट फॉर्म लिहिला, तुम्ही पूर्ण लिहा. देअरफॉर सेगमेंट आर एस is congruent to segment QS is congruent to segment QR. Sides of equilateral triangle, therefore arc RS is equal to arc QS is equal to arc QR. काय प्रॉपर्टी होती? Arcs of the same circle are equal if the related chords are congruent. ही प्रॉपर्टी झाली, हे इम्पॉर्टंट आहे. देअरफॉर हे फर्स्ट पार्ट आपलं प्रूव्ह झालं. सॉरी, असं हे फर्स्ट पार्ट प्रूव्ह झालं. सेकंड पार्ट होतं, ओके सॉरी, हां, हे दोन साईड. आता या दोन साईडला कसं करायचं, सगळं इक्वल आहे ना, सगळ्यांना एक्स घेऊन टाकायचं. मेजर ऑफ आर्क काय होती, आर एस इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क, काय कुठे गेलं कॅमेरा, काय बघतो मी, आर एस, त्याच्यानंतर क्यू एस इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू एक्स. सगळ्यांना एक्स घेऊन टाकायचं. देअरफॉर एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 360 डिग्री. प्रॉपर्टी तीच काय होती, मेजर ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री, ती प्रॉपर्टी झाली. देअरफॉर 3x इज इक्वल टू 360 डिग्री. x इक्वल टू 360 डिग्री बाय 3, दॅट विल बी 120. x इक्वल टू 120. x 120 भेटलं. आता आपल्याला हे 2 बद्दल आहे, ही आर एस आणि एस क्यू
therefore measure of arc RS plus measure of arc SQ is equal to measure काय होतं QRS. ठीक आहे. RS plus SQ x plus x is equal to QRS. 2x equal to QRS. हँडरायटिंग थोडं हे करा, मी डिटेट करतो ते थोडं लक्ष द्या. QRS 2x QRS होतं, x plus x is equal to 120 plus 120 equal to QRS. तर लिहायला जागा नाही आहे मला. 120 plus 120 equal to arc QRS. असं हे बाहेर येणार. 240 equal to measure of arc QRS. झालं प्रूफ्ड. तर पुढचा पण एक ग्रेट सम आहे. त्याच्यामध्ये गिवन आहे आपल्याला एक सर्कल आहे, कॉर्ड्स गिवन आहेत आणि आपल्याला हे गिवन आहे की ए बी कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. हे दोन्ही कॉर्ड एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे कॉर्ड एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे, देअरफॉर हे आर्क्स आहेत करस्पॉन्डिंग, हे पण एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंटच असणार आहे. आपल्याला प्रूफ करायचं आहे ए सी इक्वल टू बी डी. ही ए सी ही वाली पॉईंट ही वाली आर्क इज इक्वल टू बी डी ही वाली आर्क. आता मी फ्लो सांगतो याचं समचं किती इझी असणार आहे. हे दोन कॉर्ड आपल्याला गिवन आहे, दोन कॉर्ड एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे. सो आपल्याला आपण असं लिहू शकतो ए सी बी इज इक्वल टू सी बी डी. बट आता एकाबद्दलच बोला फक्त. ए सी बी ही वाली जी ए सी बी ही जी आर्क आहे, ए सी बीमध्ये काय डिव्हिजन आहे ए सीचा आणि सी बीचा. बट ए सी बी इक्वल टू ए सी प्लस सी बी. तसंच सी बी डी इज इक्वल टू सी बी प्लस बी डी. मग आपल्याला ए सी आणि सी बी भेटतो इज इक्वल टू सी बी आणि बी डी भेटतो. तो आपण सी बीला कॅन्सल आउट करायचं, ही वाली पार्ट कॅन्सल आउट झालं, तर आता हे एक दुसऱ्याला इक्वल. पण लिहूया कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड. मी थोडं हे करतो आहे गिवन. देअरफॉर नाही, मेजर ऑफ आर्क ए सी बी is equal to measure of arc CBD. इक्वेशन 1. आर्क करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. ऑप्शनल लिहा बेटर येते. आर्क करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. हे छोट्या छोट्या गोष्टी पण अगर खूप चांगले मार्क्स आहेत तर हे गोष्टी पण ॲडअप करतात त्याला. ओके, हे लिहून टाकलं फर्स्ट. आता आपण याच्यामध्ये जे डिव्हिजन आहे फर्स्ट पार्टमध्ये ते डिव्हिजनला लिहू. बट मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू मेजर ऑफ मायनर आर्क ए सी plus measure of minor arc CB. Also measure of arc C काय होतं CBD is equal to measure of arc CB plus measure of arc BD. हे 3 हे 2. Therefore from 1, 2 and 3 we get
arc AC plus measure of arc CB is equal to measure of arc CB plus measure of arc BD. हे फर्स्ट पॉईंट 2 मधून आलं, हे वाला पार्ट, आणि 3 मधून हा वाला पार्ट इक्वल टूच्या नंतरचा हे दाखवलं आपण. AC प्लस CB इज इक्वल टू CB प्लस BD. CB cancel. Therefore measure of arc AC is equal to measure of arc BD. Therefore arc AC is congruent to arc BD. Hence proved.